लाडकी बहिणींच्या लाडक्याचा 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा नेमका कधी भेटणार आहे, कोणत्या तारखेला भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर बऱ्याच लाडक्याला वाटत होतं की बाबा ओवाळणीची या ठिकाणी भेटणार आहे, ओवाळणीचा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे, तो नेमका कधी भेटणार आहे आणि कोणत्या महिलांना भेटणार आहे। कारण की आता निवडणुका जवळ आल्यात आणि सरकार या ठिकाणी खूप खुश आहे, कारण की लाडक्यांची ई-केवायसीला पण थोडी शिथिलता दिलेली आहे। त्याच्यामुळे लाडक्यांनो एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, हा 16वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे। बऱ्याच लाडक्या या ठिकाणी वाट बघत बसल्यात, हा सर आम्हाला हप्ता कधी भेटणार आहे, 16वा हप्ता आमच्या अकाउंटला कधी जमा होणार आहे। कारण की आता दिवाळी या ठिकाणी ऑक्टोबर महिना चालू आहे, जवळजवळ 21-22 तारीख संपलेली आहे, तरी पण अजून हप्ता आम्हाला अकाउंटला आले नाही। मग हा नेमका हप्ता कधी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टीची आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि लाडक्यांनो एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तुम्हा सर्वांना 15वा हप्ता भेटला आहे का? तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला 15वा हप्ता भेटला आहे का? कारण की जर 15वा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला 16वा हप्ता भेटेल आणि बऱ्याच अशा लाडक्याताई आहेत ज्या पात्र ठरलेल्या आहेत, त्यांना पण या ठिकाणी हप्ता भेटणार आहे। ज्यांना 15वा पण भेटला नव्हता त्यांना पण आता 16वा भेटणार आहे। एक महत्त्वाची अपडेट पण समोर आली, ती पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। चला तर लाडक्यांनो बघूया, भाऊबीज झाली, काल भाऊबीज संपलेली आहे, ओवाळणी या ठिकाणी आलेली नाहीये। या ठिकाणी पहिलीच गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो। त्याच्यानंतर 16वा हप्ता वाटप नेमका कोणत्या तारखेला होणार आहे हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचबरोबर या हप्त्याला केवायसी लागणार आहे का? बऱ्याच ठिकाणी लाडक्याताई प्रश्न विचारत आहेत की सर आम्हाला या ठिकाणी केवायसी आमची होत नाहीये, सर आमचे पती नाहीयेत, वडील नाहीयेत, मग आम्हाला हप्ता भेटणार आहे का? मी मागच्या वेळेस पण तुम्हाला एक आठवड्यापूर्वी पण ही गोष्ट सांगितलेली आहे, केवायसीची गरज लागणार आहे का नाही। यावेळेचा जो हप्ता आहे तुम्हाला, हा जो 16वा हप्ता आहे तो तुम्हाला केवायसीच्या शिवाय भेटणार आहे आणि निवडणुका पण जवळ आल्या, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। ज्या लाडक्याताईला असं वाटतं की माझी केवायसी पेंडिंग आहे, केवायसी होत नाहीये, एरर येत आहे, माझे पती नाहीयेत, वडील नाहीयेत, तर आम्हाला हप्ता भेटणार आहे का नाही? तर लाडक्यांनो बघा, 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। हे तुम्हाला मी मागच्या आठवड्यामध्ये पण सांगितलं होतं आणि आपण ज्या गोष्टी सांगतो त्या खऱ्या होतात, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही। पण याचा अर्थ असं समजू नका की केवायसी करायचीच नाहीये। त्याच्यामुळे सर्वांनी आपापली केवायसी लवकरात लवकर करून घ्यायची आहे आणि तुम्हाला या ठिकाणी हप्ता म्हणजे जर हप्ता तुम्हाला लक्षात घ्या लाडक्यांनो, हा हप्ता जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तुम्हाला केवायसीच्या शिवाय भेटणार आहे, याच्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका। आणि बऱ्याच लाडक्यांची केवायसी पेंडिंग असेल त्यांनी पण काळजी करू नका, तुम्हाला काही दिवस वाढून पण भेटतील। पण आता बघा, सगळ्यांनी एक गोष्ट करा, केवायसी चालू झालेली आहे, वेबसाईट एकदम सुरळीत चालू आहे, सगळे ओटीपी पण लवकर येत आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर वेबसाईट चालू आहे तोपर्यंत सर्वांनी केवायसी करून घ्यायची आहे। ज्यांना पती नाहीत, वडील नाहीये, त्यांना थोडा अजून थांबायचं आहे, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला थांबायचं आहे। हा ऑक्टोबर महिना संपूस तर तुम्ही काही ऍक्शन घेऊ नका। ज्या लाडक्याताईला वडील नाहीत, पती नाही, त्यांनी काही या ठिकाणी केवायसी करू नका, कारण की कोणाचं तुम्ही आधार कार्ड देणार हे अजून क्लिअर झालेलं नाही। तर आता बघूया, तर लाडक्यांनो बघा, बऱ्याच लाडक्यांचे प्रश्न येतात की सर नेमका हा 16वा हप्ता आम्हाला भेटणार आहे तरी कधी? तर लाडक्यांनो बघा, साम टीव्हीची बातमी आली होती, तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवत असतो। त्याच्यामुळे लाडक्यांनो साम टीव्हीच्या मतानुसार, साम टीव्हीच्या न्यूजनुसार पुढील आठवड्यामध्ये 16वा हप्ता मिळणार असं सांगितलेलं आहे। साम टीव्हीच्या सूत्रांना म्हणजे साम टीव्हीचे जे पत्रकार आहेत त्यांना एक मधली गोष्ट समजली होती की पुढील आठवड्यामध्ये 16वा हप्ता भेटणार आहे आणि याचं कारण पण त्यांनी सांगितलं होतं की निवडणुका जवळ आल्यात आणि सरकारने केवायसीला शिथिलता दिलेली आहे आणि त्याचबरोबर 16वा हप्ता या दिवाळीमध्येच भेटावा, लाडक्याताई खुश करण्यासाठी हा हप्ता लवकरात लवकर भेटेल अशा स्वरूपाची बातमी साम टीव्हीने दिली होती। तर ती पुढच्या आठवड्यामध्ये भेटेल। तर लाडक्यांनो कुणाकुणाला वाटतं की बाबा पुढच्या हप्त्यामध्येच हप्ता भेटायला पाहिजे, 16वा हप्ता म्हणजेच ओवाळणी, लाडक्या बहिणीची ही कोणती ओवाळणी आहे, भाऊबीजची ओवाळणी लवकरात लवकर भेटायला पाहिजे, हे साम टीव्हीने सांगितलं होतं। त्याच्यानंतर बघा, टाइम्स नाऊ मराठीने सांगितलेलं आहे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भेटणार अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी टाइम्स नाऊ मराठीमध्ये सांगितली होती। टाइम्स नाऊ मराठीने काय सांगितलंय, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता भेटणार आहे। त्याच्यानंतर बघा, न्यूज 18 मराठी, तर न्यूज 18 मराठी या न्यूजपेपरने किंवा या टीव्ही चॅनलने काय सांगितलेलं आहे, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, यांनी पण सेम सांगितलेलं आहे की ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे। त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल परवा 2 दिवस या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच लाडके माजी मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं भाऊबीज ओवाळणी मिळणार. सगळ्याला तो व्हिडिओ पण मी दाखवला होता. सगळ्यांनी टीव्हीवर पण ते बघितलं असेल, की भाऊबीज या ठिकाणी मिळणार, लाडक्या ताईंना मी खुश करणार आणि लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशा स्वरूपाचं वक्तव्य या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलं होतं. लाडक्या ताईंनो काळजी करू नका, 100% तुम्हाला ओवाळणी भेटणार. ते बोललेले आहे त्याच्यानुसार होणार. पण या ठिकाणी लक्षात आहे त्यांनी काही तारीख वगैरे सांगितलेली नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका. लवकरात लवकर त्याच्यावर पण घोषणा येईल. कारण की त्यांनी आता मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट सांगितलं म्हणजे काही तर त्याच्यामध्ये तथ्य असू शकतो. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका. तुम्हाला लवकरात लवकर भाऊबीज ओवाळणी मिळणार आहे. काळजी करायची गरज नाही. म्हणजे भाऊबीज ओवाळणी म्हणजे 16वा हप्ता भेटणार आहे. त्याच्यानंतर बघा आणखी आदी तटकरे मॅडमबद्दल आपण जर बोललो तर आणखी पण त्यांनी काही बोललेलं नाही. ज्या आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत, ज्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे पाठवत असतात, मंजुरीला पुढे पाठवत असतात, त्यांनी अजून काही बोललेलं नाहीये. त्यांच्या फेसबुकवर, ट्विटरवर किंवा त्यांनी स्वतः पण पत्रकारांची चर्चा साधून काहीच बोललेलं नाहीये, की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे. आणि या दिवाळीमध्ये भाऊबीजी निमित्ताने पण त्यांनी फक्त शुभेच्छा दिलेल्या आहेत, पण हप्ता कधी भेटणार आहे असं त्यांनी काही बोललेलं नाही. लाडक्या हे तुम्हाला गोष्ट मी क्लिअर करतो. पण लवकरात लवकर डिसिजन होईल, कारण तुम्हाला मी मधल्या पण गोष्टी सांगत असतो. तुम्हाला ती ज्यावेळेस मला समजेल, की बाबा कधी हप्ता वाटप होणार आहे. आणि जर नाहीच लक्षात घ्या लाडक्या काही जर अपडेट आलं नाही तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, की एक पुढच्या महिन्यामध्ये 8 ते 10, 11 तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता भेटेल, चालू होईल. हे तर सगळ्याला माहीत झालंय. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यामध्ये काही असं रॉकेट सायन्स किंवा काही मोठी अशी मोठी काही गोष्ट नाहीये. सगळ्याला माहिती की जर नाहीच आत्ता आले ह्या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात नाही आले तर ऑक्टोबर महिन्याच्या या ठिकाणी 8 ते 10 तारखेमध्ये तुम्हाला हप्ता भेटेल. ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर लाडक्या अजून कोणाला काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. की त्याचबरोबर लाडक्या एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही KYC करतात, KYC ज्यावेळेस तुम्ही करत असतात त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी काय ऑप्शन दिला आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला सगळ्यांनी सांगायचं आहे. जो हा पर्याय आहे खूप महत्त्वाचा पर्याय. ज्यावेळेस तुम्ही KYC करतात इथं जर तुम्ही सुरुवातीला होय दिलं म्हणजे तुम्हाला 100% पैसे भेटणार. आता बघा बरेच लाडके म्हणतील की सर KYCला शिथिलता भेटली, KYC बंधनकारक आलं म्हणजे KYC थोडंफार स्टॉप झाले. असं काही लाडक्यातून एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला KYC करून घ्यायची आहे. भले ती यावेळेस लागेल, पुढच्या वेळेस लागेल, कधी पण लागेल. कारण की हे पुढच्या 5 वर्षापर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी KYC आपली करून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये बघा एक महत्त्वाचा हा प्रश्न आहे, तो म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी शासकीय नोकरदार वगैरे आहेत का नाहीत. ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला किंवा ह्या सेवानिवृत्त या ठिकाणी नाहीत अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे. त्याच्यामध्ये होय तुमच्या घरामध्ये कोणीच नाही या ठिकाणी होयच करायचा होता. प्रश्न जरा घुमून टाकला असल्यामुळे बऱ्याच लाडक्या तिथंच कन्फ्यूज झालेले आहेत. तर आणि पुढचा पण आहे, माझ्या कुटुंबामध्ये एकच विवाहित आणि एकच अविवाहित आहे. होय या ठिकाणी पण होय करायचं आहे. तर ह्या दोन्ही ठिकाणी जर होय होय केलं बिंदास्त राहा. तुम्हाला जाती प्रवर्ग वगैरे जरी चुकला असेल तरी काळजी करू नका. डायरेक्ट तुम्हाला सांगतो, कारण की लाडकी बहीण योजना कोणत्या कास्टसाठी किंवा कोणत्या जातीसाठी किंवा कुणासाठी धर्मासाठी आलेली नाहीये, ही सरसकट सगळ्यांसाठी आलेली आहे. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. जात जरी तुमची थोडीफार चुकली असेल किंवा इकडे तिकडे तुम्हाला समजलं नसेल, काळजी करू नका. 100% त्याच्यावर काही प्रॉब्लेम होणार नाहीये. फक्त प्रॉब्लेम कशामध्ये होऊ शकतोय, हे जे खालचे 2 प्रश्न आहेत त्याच्यावर तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे KYC करताना तुम्ही ह्या 2 ऑप्शन मधलं काय काय निवडले कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं. या 2 प्रश्नाची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुम्ही काय दिले. आणि ज्या लाडक्या त्यांना वडील नाही आहेत, पती नाही आहेत, त्यांनी हा ऑक्टोबर महिन्याचा शेवटपर्यंत थांबायचं आहे. आणि मी स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्यांना पत्रव्यवहार पण चालू आहेत. त्याचबरोबर कोणी अधिकारी साहेबांना पण मी या ठिकाणी भेटणार. तुम्हाला त्याचे फोटो पाहायला मिळतील. लवकरात लवकर भेटीचे मी फोटो देणार आहे. कारण की लाडक्या त्यांना आपण डायरेक्ट या ठिकाणी आमदार साहेब, खासदार साहेबांना भेटून या ठिकाणी मागणीपत्र आपण देत असतो. त्याच्यामुळे काळजी करू नका. मी मागण्या करत आहे, तुमच्यासाठी झगडत आहे, झटत आहे. तुमच्यासाठी मी या ठिकाणी पुढाकार घेतला. त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही. हा लाडका दादा तुमच्या सदैव सोबत असणार आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. आता निवडणुका आहेत ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आता निवडणुका जवळ आल्या त्याच्यामुळे आपला खूप फायदा होणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. आपण 2100 रुपयाची पण मागणी या ठिकाणी उचलणार आहोत. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.